नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. या मनोरंजनाच्या पत्रावर अचूक पत्ता टाकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यावर कौतुकाचे शिक्के उमटवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमोणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रसिद्ध बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय विरक्तीचा मार्ग शोधायला. चला आपणही या मार्गातील हास्याचे विसावे अनुभवूया. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. बोला बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. बाबा बाबा काय करताय बाबा? काही नाही बनोबा, तू कुठे सिक्रेट कॅमेरा लावला नाहीयेस ना, ते चेक करतो. कसं आहे, हल्ली कुठला कांड बाहेर येईल आणि आपली बाबा वाट लागेल सांगता येत नाही. नाही बाबा, मी असं का करेन बाबा? बाबा मी तुमचा पट्ट शिष्य आहे बाबा. तीच तर भीती आहे बनोबा. पट्ट शिष्यच कधी गाडी पटकन बळकवेल सांगता येत नाही बनोबा, म्हणून ते. नाही बाबा, मी असं का करेन बाबा? दुसऱ्याची गादी आपल्याला नको बाबा. उलट तुम्हाला 2 महिन्यात जे बुडबुड आलेत ना, ते बघता मला तर लग्न करून बाबा व्हायलाही भीती वाटते बाबा. असं आहे बाबा, कळलं का? बनोबा नको. माझ्या जखमेवर मीठ चोळून त्यावर लिंबू पिळून चाट मसाला लावून परत नको चाकू खुपसू. ए हळूहळू ए ए, अरे हे टेबल घेऊन चालले बाबा. ए बनोबा, टेबल. आश्रमातले सगळे टेबल मीच बाहेर काढायला सांगितले. हा बाबा. आश्रमातले टेबल आणि माझे ब्लेझर सगळे विकायला सांगितले. हरकत नाही बनोबा. हा आमरसपुरीचा कुटवर बेत आला. होतंय बाबा, थोडा वेळ द्या फक्त. काय आंबे तळायचे बाकी आहेत आणि पुऱ्या पिळायच्या बाकी आहेत. थोडं उलट करून बघ. आंबे पिळ आणि पुऱ्या तळ बघ कसं होतंय. हा लाजतोस काय माकडा? अरे आमरसपुरीमध्ये आंबे पिळायचे आहेत, पुऱ्या तळायच्यात, मग झालंय काय बाटा? बाबा ए 5 मिनिटं थांबा बाबा, सगळी तयारी सुरू आहे बाबा. पण त्याच्या आधी बाबा एक छोटस काम होतं. काय? एक भक्त आलाय बाहेर, त्याला ते पटकन. नाही रे, चल रे, बाबा, हट रे. बाबा. नको रे बनोबा, कंटाळा आला मला भक्त बिक्त आता नको रे. आमरसपुरीचं चाललंय ना, नको भक्त. अहो बाबा, एक असं- काम कर, त्याला सांग उद्या ये. नाही नाही बाबा, बाबा असं करू नका बाबा. नाही रे बाबा. बाबा, तो भक्त मला लय श्रीमंत दिसतोय. कशावरून? त्याच्या अंगावरती खूप सोनं आहे बाबा, मी बघितलंय, खूप सोनं आहे. चैन. बनोबा, सोना नाण्याचं कौतुक मला नको सांगू. सोनं नाना याच्या पलीकडे जाऊन पटकन त्याला बोलून आणजा, मी वाट बघतो. जा जा बाबा. जा 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 जा. ओ दादा, ओ दादा, या या बाबा आहेत, या लवकर या. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. या. बाबा मला मार्ग दाखवा बाबा. ए ए ए ए बा- ए बाबा मला मार्ग दाखवा. नाही, ऐक ऐक, मार्ग नाही दाखवतो. बाबा मला मार्ग दाखवा बाबा. बाळा तू मला तू मार्ग चुकी- दाखवा. तू चुकीच्या मार्गात शिरतोस. इकडे बाळा, काय झालंय मला सांग. काय होतंय, काय हवंय तुला? नाही बाबा मला काही नकोय. ओके बाय. नाही बाबा तसं नाही. म्हणजे बाबा मला आहे ना, बाबा मी आहे ना रील स्टार आहे बाबा. ओ सोशल मीडिया. हा. ओ आणि बाबा आता मला ना विरक्ती पाहिजे नाही का? काय आयपी राईट झालं इश्यू? नाही बाबा. आम्हाला लय येतो म्हणून मध्ये मध्ये. नाही बाबा तसं नाही बाबा. आपल्या जिंदगीला अर्थ नाही बाबा. आता काय, आता जंगलात नाही का बाबा, झाडं असतात, फुलं असतात, पानं असतात. वाघ वाघ पण असतो जंगलात. ते राहिलं मेन. म्हणजे वारा वारा. नाही तसं नाही, तसं नाही. नाही बाबा तसं नाही बाबा. म्हणजे नाही का, जंगलामध्ये झाडं असतात, फुलं असतात, पानं असतात, पण त्याचं नंतर काय होतं ते सगळं जमिनीत मिसळतं नाही का? माणसाचं पण तसंच ते आहे. ऐक ना, मी तुला छान वाटत नाही? अरे बाबा मग तोंड नीट कर ना. तोंड का असं करतो माझ्याशी बोलताना?
नाही बाबा तसं नाही, म्हणजे जशी झाडं पानं फुलं जमिनीत मिसळतात ना, माणूस पण नंतर तसा जमिनीत मिसळतो नाही का. म्हणजे त्याला नंतर काही किंमत राहत नाही. आता आपण एवढं बिलस्टार म्हणून फिरायचं एवढंच हे असं मरमर करायचं आणि नंतर मग आपण जमिनीत जाणार, मग त्याला काय अर्थ नाही नाही का. बाळा एक खूप छान केलंयस. आश्रमातल्या या प्रसन्न वातावरणात जी निगेटिव्हिटी आली मस्त. काय झालंय काय एवढं बाल ब्रेकअप झालंय? नाही बाबा तसलं नाही. अच्छा पहिलाच 90चा भरलायस. आपल्यासारखंच आहे. गपरे. मग झालं. ओहो अरुण कदम यांच्यासोबत रिहर्सल करून आलायस. नाही बाबा तसलं नाही बाबा. काय इतका फ्रस्ट्रेट आहेस बालका? नाही बाबा तेच म्हणलं, आपण मी रील स्टार आहे ना, मी सोशल मीडियावरती रीला बनवतो, लिपसिंका मारतो नाही का, तर ते सगळं करत असतो नाही का. तर ते म्हणजे आपल्याला ना सकाळी उठलो की रीला बनवा, समोर कॅमेरा लावा, ते सगळं रीला बिला बनवायच्या, त्या सारखं उठायचं आणि मग आपण एका दिवशी रील नाही टाकली तर मग आपला काही ना आपला ऑल्गोरिदमच नाही जात, मग आपण ऑल्गोरिदमच्या बाहेर जातो. तरी मी सगळ्या रीला बनवतो बाबा, लिपसिंका मारतो. मी तो तलवारीनं केक कापायचा रील पण बनवला होता नाही का. मग पोलिसांनी मला लय तुडवला नाही का, मला ते मारला आणि मला बोलले अजून एक रील बनव ज्याच्यात तू बोलशील नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाही का. तर मी तसा रील बनवला, पण बोलता बोलता माझा फंबल पडला, मारत होते ना ते मला, तर मी बोललो नाशिक जिल्हा मला लय कोल्ला, तर त्याच्यावर पण मला मारला नाही का. तर मग मला एकदम असं हे झालं की आपण काय करायचं, म्हणजे आपण एवढी रील बनवायची, आपण एवढं सगळं करायचं, सकाळी सकाळी उठायचं, लोकांना हसवायचं, पण आपल्या जिंदगीला काय अर्थ आहे का? नाही आहे नाही का. मला असं एकदम वाटायला लागलं की आपल्या जिंदगीला काय आहे, म्हणजे आपल्याला आनंद असेल दुःख असेल, आपला मूड असेल नसेल, आपण रीला बनवायच्या लोकांसाठी नाही का. मग या जिंदगीला काय अर्थ आहे नाही का. मग मला बोललो मला प्रसिद्धी नको नाही का. तर मला कळत नाही बाबा मी काय, म्हणजे मला प्रसिद्धीचं काय करू, मी घेऊ ही प्रसिद्धी का मग सोडून विरक्तीला जाऊ, कळत नाही बाबा नाही का. 3-4 मिनिटं आली ना एकटाच बोलतो काय. मला नाही का एवढंच कळलं, बाकी मला नाही. नाही बाबा मला कळत नाही मी प्रसिद्धीकडे जाऊ का विरक्तीकडे जाऊ नाही का. तुझं बरोबर आहे बालका, म्हणजे आहे ते इच्छा असो वा नसो करावं लागतं आपल्याला. हां हक्काची आमरसपुरी तयार असताना लोकांची इच्छा पुरी कर. नाही करेक्ट आहे तुझं बाळा. एक काम कर, तू विरक्ती घ्यायचोस ना, करेक्ट आहे, बनव. हा याचं जा, याचं पैसा अडका सोनं नाणं जे काय ना बुडबुडे ट्रस्टच्या नावावर जमा करून घ्या. जा आशीर्वाद जा. चला मला थँक्यू बरं का बाबा, मला अरे, हे बस सापडत काय. नव्हतं. मी तुम्हाला मागाशी बोललो मला मार्ग दाखवा, तुम्ही मला मार्ग दाखवला नाही का. मी आता या मार्गावर चालेल, मी विरक्ती घेतो. अरे. हा चला बाबा मला विरक्ती पाहिजे, मी घेणार पण विरक्ती. सगळं घ्या, सगळं घे म्हणून मला नाही व्हायचं सोशल मीडिया स्टार सगळं. नाही. पण बाबा माझ्या डोक्यामध्ये एक काय मला ना लई भुंगा चालू आहे डोक्यामध्ये, म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो बाबा. मला सांगा उद्या जर का मी मेलो तर लोक काय म्हणणार? नाही तसं नाही बाबा, तसं नाही. म्हणजे उद्या मी मेलो, मी जर प्रसिद्धच नसेल तर 4 लोक मला ओळखणारच नाहीत नाही का. मी लोकांना मी माहीतच नसणार, 4 लोक मला ओळखणारच नाही, मी मेलो काय जगलो काय लोकांना कळणारच नाही. आता एकदम बाबा तुम्ही मला सांगा उद्या तुम्ही मेले बरोबर, तर लोक काय म्हणणार? बुडबुडा फुटला. काय बनोबा. नाही बाबा तसं नाही बाबा. माझ्या डोक्यामध्ये भुंगा काय चालला माहिती का, की उद्या तुम्ही मेले तर लोक काय म्हणणार, किंवा बुडबुडे बाबा वैकुंठाला गेले, बुडबुडे बाबा हे स्वर्गवासी. स्वर्ग वासी झाले नाही का. हां तिकडे हां, नाही का बाबा. तर मग मला काय म्हणायचं, उद्या तुम्ही मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल काय बोलणार, चांगलं बोलणार, की बाबा एवढा मोठा माणूस गेला, आता मग तुमच्या ह्याच्यावरती हा बसणार. हे काय वाक्य या वाक्याला काय अर्थ आहे, काय नाही आहे? बाबा. तुझ्या ह्याच्यावर हा बसणार आहे काय नाही बाबा वाक्य? हे तुमचं आहे ना, त्याच्यावरती हा माणूस बसणार नाही का. हा? हे तुमचं आहे त्याच्यावरती हा माणूस, दागी तुमच्या दागीवरती हा. दागी मी दागी, तू पण दागी बोल. सुधार ना मला बाबा, दागी नाही गादी आहे, हे बोल ना. नुसतं बोलतो, ऐकत नाहीस तू. नाही बाबा मला ना हे एकदम ही होतं बाबा. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, उद्या तुम्ही मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल 4 लोक बोलणार, की बाबा बाबा हे झाला आपला चांगला बाबा गेला आपला, बरोबर आहे. मग हा माणूस इथं बसणार मागा असा तुमचा फोटो लावणार असा नाही का. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर लोक चांगलं हा बोल. माझ्या मरणावरच टपलाय बनोबा याला. नाही बाबा तसं नाही. आता मला काय म्हणायचं बाबा, आपण काही सगळे अमरपट्टा घेऊन येत नाही, पण एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्याबद्दल चांगलं बोलणारी 4 लोक तरी पाहिजेत नाही का. ह्या जिंदगीत जगायचं असेल ना तर बाबा 4 लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे.
आणि 4 लोकांनी ओळखण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, प्रसिद्धी मिळवली पाहिजे बाबा, नाही का? ती प्रसिद्धी मिळाली ना बाबा, तुम्हाला सांगतो मला बाबा, फक्त सांगा मी कधी बोलू तेवढं सांगा मला. नाही बाबा, मला कळत नाही मी मध्ये नाही बाबा, मला- काय तू माझा ऐकायला आला, तू ऐकतच नाही, तूच बोलतो. नाही बाबा, मला माझ्या डोक्यामध्ये एकच भुंगा चालतो, काय माहितीये का मला बाबा, मी एक तुम्हाला सांगतो बाबा, या जिंदगीत जगायचं असेल तरी प्रसिद्धी पाहिजे आणि मरायचं असेल तरी प्रसिद्धी पाहिजे, नाही का? करेक्ट. हे कर तू, हे एकदम प्रसिद्ध होतो, खूप प्रसिद्ध हो. हा. बनोबा एक काम कर, एखादी जाड चेन आहे ना ती आपल्या दानापेटी टाक, माझा आशीर्वाद आहे तुला. अरे बापरे केवढा प्रसिद्ध, एवढा प्रसिद्ध होशील तू. मग लोक चांगलं बोलतील का? चांगलं बोलतील, तुला डोक्यावर घेतील. हा, थँक्यू बरं का हा, बाबा. नाही, नाही, माझ्या डोक्यामध्ये जो भुंगा होता ना तो अरे. हा होता की मला कळत नव्हतं मी काय करायला पाहिजे. हा, तिकडे जा आता. तुम्हाला ओके, सांगितलं. येस, येस. मी प्रसिद्ध होणार बाबा. हो, प्रसिद्ध. मी रोज दिला टाकणार, लावा टाकेत हा, बघा तुम्ही, लावूया टाकणार. हा, तू होणार बाबा प्रसिद्ध, बनोबा नाही का? जाड चेन घ्या, जाड चेन. आणि लवकर आणू नका, आमरसपुरी घेऊन या बाबा. बनोबा पण बाबा ऐका ना, मी माझ्या डोक्यामध्ये अजून एक भुंगा आला. बाबा कुठे गेले? कुठे गेले? बाबा बाबा मैया नाही बाबा, मी बाबा माझ्या डोक्यामध्ये ना बाबा, माझ्या डोक्यामध्ये ना अजून एक भुंगा आला बाबा. मी तुम्ही मला बोलले की प्रसिद्ध हो बाबा, प्रसिद्ध माणसाला नाही किंमत. म्हणजे आता तुम्हाला सांगतो बाबा, एवढी 4 लोक आपल्याला ओळखतात, पण त्याचा काय उपयोग नाही, नाही का? तुम्ही आता काय बोलले, तुला डोक्यावर घेतील. लोक कोणाला आपडतात, ज्याला डोक्यावर उचलून घेतात त्याला आपडतात. लोक शानी नाहीत बाबा, ज्याचा उदो करतात तो जगला का मेला ते पण नाही वागत, नाही का? आता तो आपला हा घ्या, पिंट्या. नाही आपला हे कोलंबस घ्या, नाही का? कोलंबस त्यानं नाही का जगाचा शोध लावला, नाही का? तो माणूस जो बोटीतनं फिरला सगळ्या जगाभर आणि मग शोधलं हा इकडे हे आहे आणि तिकडे ते आहे, नाही का? त्याला एवढा मोठा माणूस पण त्याला आत्ता प्रसिद्धी नाही, लोकांच्या लक्षात पण नसतो कोलंबस कोण, नाही का? म्हणजे कोलंबस कोण रे असं पण होतं, नाही का? तुम्ही सांगतो तुम्हाला बाबा, तुम्ही लोकांना विचारलं ना तुम्हाला कोलंबस आवडतो का कोलंबी, लोक कोलंबी म्हणतात, नाही का? काय कोलंबसने जग शोधलं, मला सांगा कोलंबीनं काय शोधलं बाबा? कोलंबी सापडते. हा, म्हणजे तिला स्वतःचं अस्तित्वच नाही, ती पण आता सापडणारी आहे, तिला लोक लक्षात ठेवतात, तिच्यावरती लय प्रेम करतात, पण कोलंबसला लक्षात ठेवत नाही. आणि कोलंबी कधी पण खाऊ शकतात. अंगारकी आहे आज अंगारकी संकष्टी आहे. तू कोलंबी करतोय, माझा मूड असा होतोय. नाही बाबा तसं नाही, मला सांगायचं काय होतं बाबा, मी कोलंबीचं नाही बोलत, पण बाबा दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला. बाबा आंबा घ्या, तुम्ही आंबा घ्या बाबा, आणि सांगा नाही बाबा रत्नागिरीचा देवगडचा आंबा घ्या बाबा, निघा हापूस आंबा, केशरी हापूस आंबा, असा रसरशीत असा रसाळा आंबा, असा त्याचं जेट तोडला की चिक बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर असा रस असा. याच्या उदाहरणांचा आंबा पिळा. मी बाबा अरे कसली उदाहरणं देतोय इथे. आमरसपुरी ऐक ना, हे आता ना तुझ्या गळ्यात सोनं आहे म्हणून, नाही तर तांब्या फेकून मारला असता. नाही बाबा, मला काय म्हणायचं होतं, उदाहरण तर ऐकून घ्या बाबा. मला काय म्हणायचं होतं नाही का, की एवढा मोठा आंबा, तो एवढा फळांचा राजा आंबा झाडावर असताना त्याला एवढी एकदम क्वालिटी विषय असतो त्याचा, एकदम सगळी त्याला ट्रीटमेंट, पण त्याला माहिती असतं का त्याचा अंत असा होणार आहे, नाही का? मग या प्रसिद्धीचं काय करायचं मला सांगा. हा, त्या आंब्याचं काही लोणचं घालायचं का, नाही का? एक काम कर, तू हे नको करूस, तू प्रसिद्ध नकोस, तू आपलं हे कर, मर. तू मर, तुला काय करायचं ते कर, पण इथून जा आता. बनोबा याला घेऊन जा, माझं डोकं फिरतंय. तू जा, मग मी प्रसिद्ध नको होऊ, नाही का? तू नको प्रसिद्ध नको. हा, हे बरोबर बोलले बाबा, नाही का? हा. प्रसिद्धीत काही ठेवलेलं नाही. हा, काय रे पाय नाही नाही बाबा, तुम्ही मला बोलले की नाही बाबा तू प्रसिद्ध नको हो, पण प्रसिद्धी पाहिजे बाबा, निघा. आपल्याला भारी वाटतं बाबा, म्हणजे आपण रस्त्यावर उभे असतो आणि 4 लोक येतात आणि आपल्याला बोलतात की फोटो देणार का, नाही का? आपल्याला भारी वाटतं फोटो देणार म्हणल्यावर. मला तशी वाली प्रसिद्धी पाहिजे, नाही का? आपल्याला वाटत असतं लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, रस्त्यावरती आपल्याला बघितलं पाहिजे, आपल्याला मला फोटो देतो का असं केलं पाहिजे, नाही का? तसं मला असं वाटतं बाबा प्रसिद्ध असलं पाहिजे. तुझी वाक्य ना माझ्या सदऱ्यासारखी आहेत, लांब लचक, संपतच नाही आहेत. नाही बाबा तसं नाही बाबा, मुद्द्यावर ये ना बाळा, काय बोलायचं ते मला काय वाटतं माहिती आहे का बाबा, आपल्याला ना प्रसिद्धी मिळाली पाहिजे, नाही का? भग चल निघ, भग चल भग, तुला काय करायचं ते कर, निघ. मला आता उपदेश पण नाही चल भग, तुला नाही व्हायचं प्रसिद्ध, व्हायचंय व्हायचंय तर नाही हो जा प्रसिद्ध हो. जा बघ. नाही बाबा, प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे बाबा, आपण ती टिकवणं लई कठीण आहे, नाही का? अरे पण आधी मिळव तरी बघूया.
कसं टिकवायचं ते आपण बघू ना, तू आधी मिळव ना प्रसिद्धी. बाबा बुडबुड्यांची क्वालिटी बदलते. अरे मग ह्याला सांग ना, पुण्यातलं करतो नेपाळचं करतो काय कळत नाही जे आहे. नाही बाबा तसं नाही बाबा, तसं नाही बाबा. नाही मला काय म्हणा बाबा. ए इथे नाही बसत, मला नाही आवडतं बाजूला. बाबा प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे पण टिकवणं लई कठीण आहे बाबा. भले भले नट माहिती आहे का, नंतर आपल्याला कोण ओळखत नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जातात बाबा, नाही का. मग अशी प्रसिद्धीच कशाला मिळवायची ज्याच्यामुळे नंतर आपल्याला भीती वाटेल, नंतर आपल्याला त्रास होईल. अशी प्रसिद्धीच नको ना, त्याच्यापेक्षा विरक्ती घेतलेली काय वाईट आहे, नाही का. ए बघ एक काम कर, तू ना ठरव, मी पटकन तोपर्यंत आमरस खाऊन येतो. तू नाही ठरव. बाबा ठरलं माझं ठरलं, प्रसिद्धी पाहिजे. नक्की हा डन. हा डन. परत नाही बदलणार. नाही ओके डन. याचं ठरलंय, याला प्रसिद्धी पाहिजे. हा. आता जा पुढे बाहेर जा. हा जा. जा ना ये. जा. पण बाबा काय रे, नाही रे, मला मला नाही बरं. बाबा, मला काय वाटतं बाबा ऐका ना. नाही बाबा पण ह्या प्रसिद्धीचं काय करायचं मला सांगा, नाही का. म्हणजे माझ्या डोक्यातला भुंगाणा संपत नाही, मग त्याच्यामुळे मला तुमच्याकडे यावं लागलं, नाही का बाबा. प्रसिद्धीचं काय करायचं म्हणजे मी प्रसिद्ध होणार बरोबर, माझा पुतळा लागणार चौकात. पण असे 100 पुतळे आहेत, काळे पुतळे कधी पांढरे होतात, कावळे शिटून कळत नाही, कोणाचं लक्ष नसतं, नाही का. मग उद्या आपण काळा पुतळा बनवून कावळ्याचा संडास बनण्यापेक्षा आपणच विरक्ती घेतली आणि हिमालयात गेलो आणि बर्फात बसलो तर काय वाईट आहे, नाही का. खरंय, मस्त आयडिया आहे. मस्त बर्फात जा, एन्जॉय करा. तोच बर्फ मस्त ग्लासात टाकायचा, एक पेक भरायचा, सिप सिप मारायचा. हीच खरी जिंदगी आहे. दोघं पटकन निघा. मी तुमचं चंदीगडचं फ्लाईट करून देतो. फक्त म्हणे याला तिकडेच सोडून या आणि रस्त्यावर नको सोडू, बर्फात सोड. बर्फ वितरणार ना अशा बर्फात सोड. हा नाही पटकन बाबा, निघा. पण तिकडे हिमालयात गेलो आणि तिकडचं हिमस्खलन झालं आणि त्याच्या खाली चिरडलो गेलो तर. आणि आता मी तुझ्यावर बसलो आणि रिक्कीशी सारखं तुला चिरडलं तर. नाही बाबा, मी काही किडा आहे का बाबा, मला सांगा. मी किडा आहे? नाही तू किडा नाही आहेस, तुझ्यात किडा आहे. आणि साधा किडा नाही आहे. कुठला किडा आहे माहितीये? तो आहे ना रैमानी. हा. नाही बाबा किडा. तसं नाही बाबा, मला हेच म्हणायचं होतं. आपण किडे आहे का बाबा, मला सांगा. किड्यांमध्ये असतो का चंदू किडा, नि बंडू किडा, न्यूयो किडा, नाम का किडा असतो का, नाही का. नाही, किड्यांचं जगणं कसं आहे, किड्यांसारखे जगतात, किड्यांसारखे मरतात, नाही का. आपण कसे, आपण माणूस आहे, आपल्याला नाव आहे, आपण आपलं नाव मोठं केलं पाहिजे, नाही का. कर मोठं कर, जा नाव कर मोठं. नाही बाबा, पण नाव मोठं करताना लई काय काय करावं लागतं बाबा. ह्याची आजी कर, त्याच्या मागं पुढं कर, लई करावं लागतं बाबा, नाही का. एवढं करून पण लोक आपल्याला कमेंटमध्ये शिव्या घालणार, ट्रोल करणार. आणि मग त्याच्यानंतर परत आपण कधी रस्त्यावर दिसलो तर आपला फोटो काढणार. मग आपल्याला कधी ना फोटो काढायला आले तर सुखाने एकट्याला वडापाव पण नाही खाता येत, नाही का. मग एवढी प्रसिद्धी मिळवून जर सुखाने एकट्याला वडापाव पण खाता येत नसेल तर कशाला मरायला पाहिजे प्रसिद्धी, नाही का. तू वडापाव खा भिकाऱ्या. चुरा एक्स्ट्रा माग, तो पण खा, तुझी लायकी तीच आहे. वडापाव खा. नाही बाबा, पण आता एवढा प्रसिद्ध झाल्यानंतर 5 स्टार मध्ये खाईन ना, मग वडापाव कशाला खाईन रस्त्यावर. मग 5 स्टार मध्ये जा. नाही बाबा, पण 5 स्टारच्या वडापावमध्ये रस्त्यावरच्या वडापावर मग खा, सगळं खा, तुला पाहिजे तर खा. पण जा आता, तुला काय करायचं ते सगळं खा. रस्त्यावरचा जग खाऊन वडापाव टाक. नाही खाऊ शकत बाबा. त्याच्यात आता रस्त्यावरचा वडापाव पण 25-30 रुपये, अशोकचा तर 60 रुपये झाला, नाही का. मग मी नाही खाऊ शकत ना बाबा, का? पैसे नाहीत माझ्याकडे, मी बेरोजगार आहे, नाही का. थांब एवढा नको रे, कोणी इकडे थोडं इकडे. काय असतो? बेरोजगार आहे बाबा, नाही का. हे नाही सोनं बिनं चैन वगैरे हे खोटं आहे बाबा. हे बेंटेक्स आहे, 200 रुपयाचं आहे बाबा. कितीचं? 200 रुपयाचं. हे का घालतो? माझ्या फॉलोअर्सला लय आवडतं, त्या लोकांना माझा व्हिडिओ बघायला लय आवडतं. लावा ताकेत. किती फॉलोअर्स आहेत? बाबा 34 होते, 2 वाढले, नाही का. म्हणजे 36 झाले. नाही 32 होते, 2 वाढले, 34 आहेत आता, नाही का. बनोबा, हा वा. आज आश्रमात कुठला भक्त आलाय माहितीये तुला? नल्ला. हा नल्ला आहे. तुझ्या आईला इतका वेळ आमचा वेळ खाल्ला. तुझ्याकडे काय नाही इकडे. इकडे तुझ्या आईकडे. वा 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 वा, भक्त जरी नल्ला आला असला तरी तुमचा परफॉर्मन्स हल्ला नाही. व्हेरी वेल डन. ये बात. एकदम वल्ला वल्ला परफॉर्मन्स. प्राजक्त तुझ्यावर हल्ला करीत आता.
माझ्याकडून तुला बाबांचा ड्रेस गिफ्ट. वा, बहारदार. अख्खं स्किट एका बाजूला, बनीची रिॲक्शन आणि पश्चात तुझी एक मैया ती मी जगात विसरू शकत नाही, जगात म्हणजे शेवटपर्यंत. काय रिॲक्शन आणि बनीची घाबरून ओ हो, ला जवाब. मजा आली, मस्त एनर्जी होती, मस्त गिव्ह अँड टेक होतं. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. सई, मॅड परफॉर्मन्स होता आज. आय थिंक सगळ्यांची विनर रिॲक्शन मैयाच होती. खूप काळ लक्षात राहणारी रिॲक्शन होती आणि मला असं वाटतं तुम्ही मस्त आता सेटल याच्यामध्ये खूप छान मुरताय या सिरीजमध्ये. मला खूप मजा आली. पदार्थ पण तुम्ही असे शोधून काढता की मलाही सगळ्यांना थोडा फोमो होतोच. मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू. सगळेच बाबा काही असे भोंदू नसतात. काही बाबा खरोखरच लोकांना आयुष्यात चांगलं मार्गदर्शन करतात. थँक्यू.